कोणत्याही गावाला खऱ्या अर्थानं समृद्ध करण्याचं काम ग्रामपंचायत करत असते। गावाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असते। मात्र असं असताना एका ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवरच हतबल होण्याची वेळ आलेली आहे। कुठे आहे ही परिस्थिती, काय आहे नेमकं हे प्रकरण, पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। पगार थांबला, गावगाडा अडला, गाव चालवणाऱ्यांचेच हात उपेक्षित, ग्रामपंचायत कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत। सातारा जिल्ह्यातील 1428 ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे सध्या हाल सुरू आहे, कारण जिल्ह्यातील 1800हून अधिक ग्रामपंचायत कर्मचारी पगाराविना कार्यभार सांभाळतायत। या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या 5-6 महिन्यांपासून थकीत आहे। पाणी पुरवठा असो, साफसफाई असो किंवा शासकीय योजना, गावाचा गाडा चालवणाऱ्यांच्याच नशिबी मात्र उपेक्षा आहे। 5 ते 6 महिने झाले आमचे पगार झालेले नाहीयेत। आमच्यावर उपासमारीची वेळ आली, कारण आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाहीये। ग्रामपंचायतीचे जे ऑनलाईन येतं ते येत नाहीये, त्यामुळे 6 महिने झाले पेमेंट होत नाही। तर आम्हाला आता घर चालवण्याची अत्यंत गंभीर परिस्थिती झालेली आहे। ती शासनाने याची दखल घेऊन सातारा जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार खात्यावर जमा करण्यात यावे ही विनंती करतोय की शासनाने याची दखल घेऊन एक वसुलीच्या 8 आमचे एक विषय आहे मोठा, ती आणि चतुर्थ श्रेणी दर्जा, 4थ्या श्रेणी दर्जा नगरपंचायत मिळतो तो द्यावा आणि शासनाचे पगार डायरेक्टली आमच्या खात्यावर जमा होईल ही विनंती। गावची लोकसंख्या जर 1000 पर्यंत असेल तर तेथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सरकारकडून संपूर्ण वेतन देण्यात येतं आणि 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर अर्ध वेतन शासनातर्फे आणि अर्ध वेतन ग्रामपंचायत वसुलीच्या आधारे देण्यात येतं। पण सध्या ना शासनाकडे निधी आहे ना ग्रामपंचायतीकडे। या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क केला असता, या भाऊंशी संपर्क केला असता त्यांनी निधी देऊ, उपलब्ध करू किंवा त्या संदर्भातली प्रशासनाची दिरंगाई चाललेली आहे त्याच्यावर संपूर्णपणे कारवाई करू असं सांगितलं। पण आज अखेरपर्यंत 6 महिने झाले या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार जमा झालेला नाही। शासनाने या संदर्भामध्ये त्वरित दखल घ्यावी आणि ह्यांना लवकरात लवकर त्यांचे जे थकीत पगार आहे, थकीत वेतन आहे हे देण्यात यावं। या संदर्भात सातारा जिल्हा ग्रामपंचायत संघटनेने थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत निधीची मागणी केली आहे। यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून काही कालावधीची मागणी करत त्यांना आश्वस्त केलंय। शासन आम्हाला सांगतं की तुम्ही 24 तास ऑन ड्युटी आहे, जर 24 तास ऑन ड्युटी आहे तर आम्हाला पगार पण त्या 24 तासाप्रमाणे द्यावा। ह्याच्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून आम्हाला आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा एवढीच आमची मागणी। जे शासन अनुदान देतं ते आजपर्यंत या 6 महिन्याचं अनुदान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही आणि यामुळे आमच्या जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रामधील विविध भागातल्या कर्मचाऱ्यांवर अतिशय उपासमारीची वेळ आलेली आहे। शासनानं प्रामुख्याने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांच्या खात्यावर जमा करावं। तर सरकारने आश्वासन तर दिलं, पण प्रत्यक्ष कृती कधी होणार हाच सवाल सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून विचारला जातोय। सातारा जिल्ह्यात एकूण 1800 कर्मचारी आहेत आणि या 1800 कर्मचाऱ्यांचा पगार आता गेल्या 5 ते 6 महिन्यापासून थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर थेट पगार जमा व्हावा अशी मागणी आता कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।